सारखे होते ज्ञान, देऊन गेले संविधान, शिकवले शिक्षणाचे ज्ञान, मिळून दिले समाजात सण, मिळून दिले समाजात सण. एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकत्र राहणं ही प्रगती आहे, एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे. आजच्या या भीममय कार्यक्रमाला उपस्थित सर्वांचे मी ज्ञानेश्वरी व मी श्रद्धा खंडागळे सहर्ष स्वागत करत आहोत. आगतम स्वागतम शुभ स्वागतम. गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून, गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून. आजच्या कार्यक्रमाचा उद्देश या जाणून या प्रास्ताविकेतून तर अशा या सुंदर कार्यक्रमाचे सुंदर प्रास्ताविक घेऊन येत आहे श्रुतिका कोकडे. आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणी, आज 6 डिसेंबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. यांच्या या दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या महान कार्याचे स्मरण करण्यासाठी आपण सर्वजण येथे एकत्र जमलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन म्हणजे संघर्ष, त्याग आणि ज्ञानाचा एक महासागर होता. त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजातील शोषित, वंचित आणि उपेक्षित लोकांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक समतेसाठी समर्पित केले. त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र दिला, ज्यांनी कोट्यवधी लोकांच्या जीवनात एक नवी उमेद आणि दिशा निर्माण केली. महापरिनिर्वाण हा शब्द बौद्ध तत्वज्ञानातील एक महत्त्वाचा शब्द आहे, ज्याचा अर्थ मोक्ष किंवा मुक्ती असा होतो. डॉक्टर आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे आपले लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीत त्यांचे निधन झाले आणि त्यांच्या महान कार्यामुळे त्यांच्या स्मृतिदिनी महापरिनिर्वाण दिन असे म्हटले जाते. या विशेष प्रसंगी आपण केवळ बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी जमलो नाही, तर त्यांचे विचार आणि आदर्श आपल्या जीवनात आचरणात आणण्याची प्रेरणा घेण्यासाठी देखील जमलो आहोत. त्यांचे शिक्षण, समानता आणि बंधुत्वाचे तत्वज्ञान आणि आजही तितके सुसंगत आहे. आजच्या या दिवशी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. धन्यवाद. अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाची शान, अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाची जान, अध्यक्ष म्हणजे कार्यक्रमाचा पंचप्राण, अध्यक्ष म्हणजे शब्दस्मरणचे बाण, अध्यक्ष म्हणजे विचारांचे खाण. तर मी आजच्या कार्यक्रमाची अध्यक्ष सूचना देण्यासाठी अनुष्का ठोंबरे हिला विनंती करते. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या कार्यक्रमाचे प्राचार्य सन्माननीय श्री अरुणजी तुपेरे सर यांनी स्वीकारावे अशी मी सर्वांच्या आपल्याच वतीनं विनंती करते. यानंतर अनुमोदन देण्यासाठी साद सय्यद याला मी विनंती करते. आत्ताच अनुष्का ठोंबरे हिने मांडलेल्या अध्यक्ष सूचनेला मी सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे. धन्यवाद. विषमतेचा अंधार दूर सारूया, मनामनात दीप पेटूया. विषमतेचा अंधार दूर सारूया, मनामनात दीप पेटूया. करुणी दीप प्रज्वलन तेज कार्यक्रमाचे वाढूया, करुणी दीप प्रज्वलन तेज कार्यक्रमाचे वाढूया. मी मंचावरील उपस्थित प्रमुख पाहुण्यांना, अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून व पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची शोभा वाढावी. यानंतर मी समीक्षा गावडे हिला विनंती करते की तिने आपले विचार व्यक्त करावे. रामजी भीमाईंचे ते लेख लाखात नव्हे तर जगात एक. रामजी भीमाईंचे ते लेख लाखात नव्हे तर जगात एक. दीनदलितांचा आधार शिल्पकार, दीनदलितांचा आधार राज्यघटनेचे शिल्पकार असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार अभिवादन करते. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छायेत येणारे पर्यवेक्षक आणि चंद्राप्रमाणे चमचम करणारे माझे मित्रमैत्रिणी, मी समीक्षा गावडे. आज 6 डिसेंबर ज्ञानाचे तेजस्वी सूर्य, दीनदलितांचे कैवारी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज पुण्यतिथी. 6 डिसेंबर म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, ज्ञानाचे अतंग सागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. या निमित्ताने आपण येथे जमलो आहोत. सर्वप्रथम या महामानवास माझे त्रिवार अभिवादन करते व माझ्या भाषणास सुरुवात करते.
कोण होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? कोण होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? बाणेदार ते स्वभावाने, बारकाईने अभ्यास करणारे, साधक ते बौद्ध धर्माचे, हे हेतू ज्यांचा सर्वसामान्यांच्या विकासांचा, बदल समाजात घडून आणणारे, आनंद सर्वसामान्याच्या जीवनी आणला, बेधडक सत्याग्रह केला 14 तयाचा, डगमगले नाही संकट आल्यावर, कर्तव्य समाज उन्नतीचे रचिले भारताचे संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे थोर समाज सुधारक होते, तसेच कायदेतज्ञ देखील होते. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून द्यावा म्हणून लढा उभारला. जातीभेदाच्या त्या विरोधात होते. दीनदलितांच्या, गोरगरिबांच्या अंधकारमय जीवनाला त्यांनी प्रथेचा संदेश दिला. त्यांनी दलितांना सामाजिक न्याय मिळवून दिले. ते समाज सुधारक, कायदेतज्ञ असूनही संविधानाचे शिल्पकार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाई होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बालपणापासूनच खूप हुशार होते. त्यांना वाचण्याची फार आवड होती. इंग्लंडमध्ये शिक्षण पूर्ण करून बॅरिस्टर होऊन ते भारतात परतले. त्यांनी दलितांच्या उद्धाराचे कार्य हाती घेतले. त्यांनी अतोनात प्रयत्न करून दलितांमध्ये जागृती घडून आणली. महाड येथील 14 तळ्याचे तळे खुले करण्यासाठी त्यांनी फार मोठा लढा दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य भारताची राज्यघटना लिहिण्याचे महान कार्य हाती घेतले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. अशा या महामानवाचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. अनेक वर्ष चातुर्य व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाज बांधव, ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी व चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते, अशा दीनदलितांच्या व्यथा जाणून त्यांनी अश्रू पुसले. त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेबांनी केले होते. अंधारलेले जीवन, दिसत नव्हता प्रकाशाचा किरण, पुसले त्यांचे अश्रू, दिले दलितांना नवसंजीवन. अवतारला एक महामानव डॉक्टर बाबासाहेब त्याचे नाव, अवतारले एक महामानव डॉक्टर बाबासाहेब त्यांचे नाव. मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकाचा सहवास अधिक आवडतो. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो प्राशन करीन तोच वाघासारखा गुरकल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो प्राशन करील तोच वाघासारखं गुरकल्याशिवाय राहणार नाही, असे मौलिक विचार त्यांनी सांगितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादळासमोर उभा राहावं कसं आणि शिक्षणातून स्वप्न साकारावं कसं, हे त्यांच्या कृतीतून आपल्याला नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले. जाता जाता एवढेच बोलेल, अंधारच होतं ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं, अंधारच होतं ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं. तुमचे मानवी उपकार किती, तुम्हीच देशाला संविधान दिलं, तुम्हीच देशाला संविधान दिलं. धन्यवाद. धन्यवाद समीक्षा. यानंतर मी विनंती करते की तनुजा गावडे हिने स्त्रियांविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य व्यक्त करावे. करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान, अशी भीमरावांची शान, भारताचे लिहिले संविधान, अशा महामानवास माझा कोटी कोटी प्रणाम. आज 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आपण येथे जमलो आहोत. नमस्कार, मी तनुजा अशोक गावडे, इयत्ता 9वी तुकडी क मध्ये शिकत असणारी विद्यार्थिनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांविषयी केलेल्या कार्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी सांगितले की कोणत्याही समाजाची प्रगती त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवर ठरते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा संदेश त्यांनी स्त्रियांनाही दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी केवळ पुस्तके लिहिली नाहीत, तर त्यांनी कायदा आणि संविधानाच्या माध्यमातून स्त्रियांना प्रत्यक्ष अधिकार मिळवून दिले. हिंदू कोड बिलानुसार महिलांना वारसा हक्क, बहुपत्नीत्वावर बंदी, विवाहासाठी किमान वयाची अट इत्यादी हक्क मिळवून दिले. समान काम समान वेतन, पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांनाही वेतन दिले जात. आज भारतीय स्त्री जी प्रगती करत आहे तिच्या पायभरणीचे श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीला आणि संघर्षाला जाते. त्यांचे कार्य आजही आपल्याला स्त्री पुरुष समानतेसाठी प्रेरणा देत राहील. कलम 14 नुसार कायद्यापुढे सर्व समान आणि कलम 15 आणि 16 नुसार लिंगभेदाशिवाय समान अधिकार आणि संधी मिळवून दिल्या. त्यामुळे त्यांना शिक्षण आणि नोकरीचा हक्क मिळाला. त्यांनी देवदासी प्रथा, सती प्रथा विरोध यासारख्या अन्यायकारक सामाजिक रूढीवर कठोर टीका केली. धन्यवाद.
धन्यवाद तनुजा. अंधार होता नशिबी ज्यांचा त्यांना प्रकाशाला दान दिलं. तुमचे मानावे किती उपकार, तुम्ही देशाला संविधान हो दिलं. यानंतर आपल्या समोर हिंदी भाषण घेऊन येत आहे सुहाना शेख. जो टूटे हुए दिलों को हिम्मत सिखा गया, वो अंधेरे में भी उजाले का रास्ता बता गया. कहते हैं उसे बाबा साहेब अम्बेडकर, जो सोए हुए भारत को जगा गया. सभी को मेरा प्रणाम. मैं सुहाना शेख बाबा साहेब के महापरिनिर्वाण दिन संबंधी में आपको 2 शब्द सुनाना चाहूंगी. भारत के महान समाज सुधारक, न्याय के पुजारी और आधुनिक भारत के निर्माता डॉक्टर भीमराव रामजी अम्बेडकर. उनका जन्म 14 अप्रैल 1891 को मध्य प्रदेश के महू नगर में एक साधारण परिवार में हुआ था. उनके पिता का नाम रामजी अम्बेडकर और माँ का नाम भीमाबाई था. रामजी अम्बेडकर ब्रिटिश भारतीय सेना के सूबेदार थे. वो कहते हैं ना, हर सफल पुरुष के पीछे एक स्त्री का हाथ होता है. वैसे ही बाबा साहेब के पीछे उनकी पत्नी रमाई का हाथ था. सामाजिक भेदभाव और अन्याय का सामना करते हुए भी उन्होंने कभी हार नहीं मानी. कठिन परिस्थितियों में अध्ययन करते हुए उन्होंने देश विदेशों के विश्वविद्यालयों से उच्च शिक्षा प्राप्त की और 32 डिग्रियां हासिल की. बाबा साहेब को कुल 9 भाषाओं का ज्ञान था. उसमें से कुछ मराठी, हिंदी, गुजराती, अंग्रेजी, संस्कृत आदि. बाबा साहेब ने हमारे भारत देश का संविधान लिखा. वह संविधान लिखने में 2 साल 11 महीने और 18 दिन लगे. यह संविधान 26 जनवरी 1950 में लागू हुआ. बाबा साहेब ने यह साबित कर दिखाया है कि कठिनाइयाँ इंसान को कभी रोक नहीं सकती अगर इंसान के इरादे मजबूत हो. बाबा साहेब ने हमेशा कहा है, शिक्षित बनो, संगठित बनो और संघर्ष करो. यह नारा आज भी हमें प्रेरित करता है कि शिक्षा वह हथियार है जो समाज को बदल सकता है. उन्होंने सुनिश्चित किया है कि हर नागरिक को समान अधिकार मिलना चाहिए, वह किसी भी जाति, धर्म, लिंग या वर्ग से हो. बाबा साहेब महात्मा ज्योतिबा फुले को अपने आदर्श मानते थे. 6 दिसंबर 1956 को मधुमेह की वजह से बाबा साहेब की मृत्यु हुई और वो इस दुनिया से चल बसे. पर भले ही वो इस दुनिया से चले गए हो गए, पर हमारे दिल में आज भी वो जिंदा है. इसलिए जाते जाते इतना ही कहूँगी, जिसने दर्द सहकर भी मुस्कुराना सिखाया, अन्याय के आगे कभी झुकना न सिखाया, उस महान नेता को मेरा सलाम, जिसने भारत देश को इंसाफ का संविधान दिलाया. धन्यवाद. पायनॅपलच्या रसाला ज्यूस म्हणतात. जो टाळ्या वाजवत नाही त्याला कंजूस म्हणतात. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर इंग्लिश भाषण घेऊन येत आहे साक्षी जाधव. Good morning everyone. My name is Sakshi. Today I am going to speak about Dr. Bhimrao Ambedkar. He was born on 14 April 1891. He is also known as Baba Sahib. He is known as the father of Indian Constitution. He believed in equality in education. He was the first law minister of India. His life is an inspiration for all of us. We salute Dr. Babasaheb Ambedkar for his great work on our country. Thank you. धन्यवाद साक्षी. मी यानंतर विनंती करते की अनमोल शिरसाटेने आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार, माझे नाव अनमोल भाऊसाहेब शिरसाट. मी इयत्ता 6वी मध्ये शिकतो. मी आज तुमच्या समोर वक्तृत्व सादर करणार आहे. माझ्या वक्तृत्वाचा विषय आहे माझे आवडते समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल 2 शब्द इथे बोलणार आहे. मूक नायक कायदे पंडित भारतरत्न न्यायमूर्ती महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम त्रिवार मानाचा मुद्रा. आपल्या या भारत देशाच्या पृथ्वीवर अनेक वीर जन्माला आले, अनेक वेळा देवानिष्ठ अवतार धारण केला. याच्यावर सर्वात पुढे नाव त्यांचे आहे आणि ते म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर. अशा या थोर महापुरुषाचा नेहमी एकच विचार असायचा आणि तो म्हणजे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.
माझे बाबासाहेब म्हणायचे की जर तुमच्याकडे 2 रुपये असेल तर 1 रुपयाची भाकर घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. भाकर तुमची भूक मिटवेल, पुस्तक तुम्हाला ज्ञान देईल. माझे बाबासाहेब सांगायचे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो हे पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मी त्यांच्याबद्दल कितीही सांगितले तरी ते कमीच आहे. त्यांच्या शब्दांची व विचारांची जेवढी तुलना करावी तेवढी कमीच आहे. मी एका मिनिटामध्ये सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती उंचीवरचे व्यक्तिमत्व आहे. या भारत देशात अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. ते अर्थतज्ञ म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर. ते अर्थतज्ञ म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर. या देशात अनेक कृषी तज्ञ झाले. त्या कृषी तज्ञांना एका कृषी तज्ञाचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. ते कृषी तज्ञ म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर. या देशात अनेक धर्मपंडित झाले. त्या धर्मपंडितांनी जेवढे ग्रंथ वाचले नाही, अगदी कुराण, बायबल, गीता या सर्व ग्रंथांना वाचले, चाळून काढले. ते व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जाता जाता मी तुम्हाला एकच सांगतो, पापणीला पापणी जेव्हा भिडते त्याला निमित्त म्हणतात. पापणीला पापणी जेव्हा भिडते त्याला निमित्त म्हणतात. वाहक 2 पावले मागे सरकतो त्याला आपुलकी म्हणतात. वाहक 2 पावले मागे सरकतो त्याला आपुलकी म्हणतात. आणि सारं जग ज्याच्या हुशारी व उच्चारावर चालतं त्यांना फक्त आणि फक्त महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. एवढे बोलून मी माझे 2 शब्द इथे संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद अमोल शिरसाट. मी यानंतर विनंती करते की आर्या खराडे हिने आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार, मी आर्या राहुल खराडे, इयत्ता 8वी अ मध्ये शिकत असणारी आपल्याच विद्यालयाची मी विद्यार्थिनी. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांना माझं विनम्र अभिवादन. आज 6 डिसेंबर, विद्वान, बुद्धिसम्राट, ज्ञानपंडित, उच्च विद्याविभूषित, विश्वरत्न, सर्व भारतीयांचा मानबिंदू असलेले भारतरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. आजच्या दिवशी या महान विद्वानाला माझे विनम्र अभिवादन. जाती जाती रटते जिनकी पूंजी केवल पाखंड, जाति जाति रटते जिनकी पूंजी केवल पाखंड, मैं क्या जानू जाति मेरी जाति है ये मेरे भुजदंड, मैं क्या जानू जाति मेरी जाति है ये मेरे भुजदंड. या वचनाप्रमाणे जात, धर्म, वर्ण, प्रांत या सर्व अडथळ्यांना केवळ आणि केवळ स्वतःच्या बुद्धी सामर्थ्यावर भेदून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या काळी सर्वात जास्त शिक्षण प्राप्त केलेले विद्वान ठरले होते. त्यांचा संघर्ष, त्यांचे बालपण, त्यांनी लिहिलेले संविधान याबद्दल तर आपण सर्वांनी खूप वेळा ऐकलं आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काय मी, तुम्ही किंवा इतर कोणीही सांगून किंवा ऐकून आपल्याला समजणार नाही. जर आपल्याला त्यांना खरंच समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला फक्त एकच गोष्ट करावी लागेल आणि ती गोष्ट म्हणजे वाचन. आता तुम्ही म्हणाल वाचन काय? तुम्ही, मी आणि अगदी पहिलीतील मुले सुद्धा करतात. पण मित्रांनो, बाबासाहेब दिवसातील 18 तास वाचन करायचे. बाबासाहेबांनी जर एखाद्या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात केली तर त्या विषयाला अनुसरून सर्व पुस्तके ते वाचून काढत असत. त्यांच्या आयुष्यातील बहुतांश कालावधी हा त्यांनी वाचण्यासाठी दिला. बाबासाहेबांचा वाचनाचा गुण हा आपण सर्व, तुम्ही आम्हा विद्यार्थ्यांना घेण्यासारखा आहे. वाचनाकडे आपण फक्त एक छंद म्हणून न बघता सर्वात सहज आणि गतीनं ज्ञान देणारा गुरु म्हणून आपण बघायला हवं. आता ज्याप्रमाणे बाबासाहेबांचं वाचन श्रेष्ठ होतं त्याप्रमाणे त्यांचं लेखनही उत्कृष्ट होतं. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, जसं की द प्रॉब्लेम ऑफ रुपी, गांधी आणि अस्पृश्यांची मुक्ती, महाराष्ट्र एक भाषिक प्रांत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बाबासाहेबांचं आत्मचरित्र, द वेटिंग फॉर अ विजा. कारण ज्याप्रमाणे बाबासाहेबांनी अक्षरांची ताकद, शब्दांचं सामर्थ्य आणि भाषेचं बळ आणि ज्ञानाचं महत्त्व जाणलं होतं त्याप्रमाणे आपणही वागलो तरच बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलेल्या संघर्षाला आणि कष्टाला खरा अर्थ प्राप्त होईल. आपण जर आपला वेळ पुस्तकांसोबत घालवला तर आपली वेळ बदलायला वेळ लागणार नाही. वाचन आणि पुस्तकांबद्दल बाबासाहेबांच्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगते. बाबासाहेब आंबेडकर रोज रात्री उशिरापर्यंत ग्रंथालयात वाचन करत असत. घरी येताना ते रोज एक नवीन पुस्तक घेऊन येत असत.
जर त्यांना कोणी जेवायला घरी बोलावलं तर ते फक्त नम्रतेनं त्यांना म्हणत, मला तुमचा अनादर करायचा नाही, पण तुम्हीच जर जेवण घेऊन माझ्या घरी आला तर माझा 1 ते 1.5 तास वाचेल आणि तेवढा वेळ मला वाचनाला देता येईल. त्यावेळी जगातील सर्वात जास्त पुस्तके असणारं खाजगी ग्रंथालय बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे होतं. त्यांच्या इतकं वाचन तर आपण करू शकत नाही, कारण ते 18 तास वाचन करायचं. पण त्यांनी लिहिलेले सर्व ग्रंथ जरी मी माझ्या या अख्ख्या आयुष्यात वाचून काढले ना, तरच मी स्वतःला अभिमानानं भीमकन्या असं म्हणू शकेल. आता बाबासाहेबांच्या आयुष्यातील एक छोटीशी गोष्ट सांगते आणि मग थांबते. बाबासाहेब बुद्ध आणि त्यांचा धर्म हे पुस्तक लिहित होते तेव्हाची ही गोष्ट. उशीर झाला होता तरी बाबासाहेबांचं लिखाण चालूच होतं. बाबासाहेबांचे पीए नानकचंद हे तिथेच उभे होते. बाबासाहेबांच्या ही गोष्ट लक्षात येतात ते नानकचंद यांना म्हणाले, नानकचंद, मला जेवायला उशीर होणार आहे, तुम्ही घरी जा आणि सकाळी 9 वाजता परत या. नानकचंद सांगितल्याप्रमाणे घरी गेले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता तिथे आले. बाबासाहेब लिखाणच करत होते. नानकचंद हे बाबासाहेबांना म्हणाले, बाबासाहेब, आज तुम्ही लवकर उठलात का? तेव्हा बाबासाहेब म्हणाले, अरे तू अजून घरी गेला नाहीस का? म्हणजे सगळी रात्र उलटून गेली तरी बाबासाहेब तल्लीन होऊन वाचनच करत होते. हीच एकाग्रता, हीच तल्लीनता तुम्हा आम्हाला मिळू दे एवढीच अपेक्षा व्यक्त करते आणि थांबते. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आर्या. मी आपल्या शाळेचे इतिहास अभ्यासक मान्य श्री शेलार सरांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व आम्हा सर्वांच्या इच्छेप्रमाणे एक भीमगीत सादर करावे. श्री शेलार सर. सर्वप्रथम आज ज्यांचे महापरिनिर्वाण झालेले आहेत असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. ज्या महामानवांची आज आपण आठवण काढत आहोत त्या महामानवांचेच गुरु महात्मा ज्योतिबा फुले होते. 28 नोव्हेंबरला त्यांची पुण्यतिथी साजरी झालेली आहे. महात्मा फुलेंच्या विषयी आपल्या सर्वांना खूप माहिती आहेच ऑलरेडी, की त्यांनी शिक्षणासाठी, त्यातल्या त्यात स्त्री शिक्षणासाठी फार मोलाचं योगदान दिलेलं आहे. शिक्षणाचं महत्त्व सांगताना त्यांनी विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे जर तुम्ही अडाणी असाल तर किती प्रसंग तुमच्यावर येऊ शकतात हे त्यांनी त्यांच्या या वाक्यातून सांगितलेलं आहे. जे वाक्य आपल्याला विद्यापीठात आपण प्रवेश करतो तेव्हा महात्मा फुलेंच्या पुतळ्यावरच लिहिलेलं आहे. आपण सर्वांनी ते पाहिलं असेल. या महात्मा फुलेंनी 1 जानेवारी 1848ला पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा काढलेली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी युवराजाला भेट घेऊन, इंग्लंडचा युवराज चार्ल्स याची भेट घेऊन भारताच्या समस्या त्यांनी मांडलेल्या आहेत. अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. त्यामध्ये ब्राह्मणांचं कसब, तृतीय रत्न, त्याचप्रमाणे गुलामगिरी नावाचा एक ग्रंथ लिहिला की जो भारतातील लोकांच्या सध्या त्या काळाच्या स्थितीवर आधारित आहे. तर अशा अनेक पुस्तकातून त्यांनी प्रबोधन केलेलं आहे. सत्यशोधक समाज नावाची संघटना त्यांनी स्थापन केली की ज्या मार्फत त्यांनी एकच धर्म आहे, निर्मिकाचा धर्म, सर्व सत्य नीती, बाकी कुरापती ज्योती म्हणे. म्हणजे निर्मिकाचा एकच धर्म आहे, सत्य हाच खरा धर्म आहे. आणि त्यांनी अखंड लिहिले, ज्योतिबाचे अखंड आणि तुकारामाचे अभंग. तर त्यांनी त्या अखंडातून आपलं प्रबोधन केलं. समाज शिक्षणाचं काम त्यांनी केलेलं आहे. असे हे ज्योतिबा, अनेक त्यांच्याविषयी सांगता येईल. त्या दिवशी आपण इथं पुण्यतिथी साजरी केलेली आहेच, परंतु वर्गा कोणाला दिला नसल्यामुळे आपल्याला त्यांच्याविषयी डिटेल्स माहिती घेता आली नाही. म्हणून आता मी त्यांच्याविषयी ही एक 2-3 मिनिटाची माहिती तुम्हाला दिलेली आहे. एक महत्वाचं काम त्यांचं नेहमी दुर्लक्षित होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची जवळजवळ 150 वर्ष ओळख महाराष्ट्राला नव्हती. पुन्हा एकदा ऐका, जबाबदारीने बोलतोय.
छत्रपती शिवाजी महाराजांची जवळजवळ मध्ये 150 वर्ष महाराष्ट्राला ओळख नव्हती. सांगोला करारानंतर पेशवाई आली महाराष्ट्रामध्ये आणि शिवाजी महाराजांचं शिवशक त्याचप्रमाणे ते त्यांचं चलन होण वगैरे सगळं नाहीसं झालं होतं. परंतु ब्रिटिश हे संशोधक होते. त्यांनी त्या ठिकाणी पोर्तुगीज आणि ब्रिटिश कागदपत्र जॉन्स नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने वाचले आणि तो भारतामध्ये शिवाजी राजांचं संशोधन करायला आला. एवढा मोठा राजा तुमच्याकडे आहे. आणि मग त्याला काहीच माहिती मिळाली नाही. मग त्यांनी त्यावेळेच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये 1869ला बातमी दिली की असं असं आहे आणि मला शिवाजी राजांची माहिती पाहिजे. योगायोगानं त्या काळामध्ये जे काही 2% लोक शिक्षित होते त्यामध्ये महात्मा फुले होते आणि त्यांनी ती इंग्रजी पेपर वाचून त्या इंग्रज अधिकाऱ्याची भेट घेतली. ते सगळे मिळून रायगडावर गेले आणि त्या ठिकाणी 8-10 दिवस जंगल तोडून आज जी शिवाजी राजाची समाधी आहे ती समाधी महात्मा फुल्यांनी सुमारे 150 वर्षानंतर परत महाराष्ट्राला शोधून दिली आणि पहिली शिवजयंती तिथे साजरी केली. पहिली शिवजयंती महात्मा ज्योतिबा फुले यांनी साजरी केली. नंतर टिळकांनी त्यांना मोठं रूप दिलं. त्यानंतर मग शिवाजी महाराजांवरती पहिलं पुस्तक महात्मा फुल्यांनी लिहिलं 1869लाच. त्याचं नाव आहे, माहिती कुणाला? 7वीच्या मुलांना माहिती असायला पाहिजे. काय नाव आहे त्याचं? शिवाजीचा पोवाडा. आता त्यावेळेस तेच नाव आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या विषयी पहिलं पुस्तक आहे. मग त्या काळात आधी नव्हती का? तर ती ऐतिहासिक दस्तावेज होती. शिवभारत असेल किंवा आज्ञापत्र असतील, ही सगळी पुस्तकं. पण शिवरायांवरती पहिलं पुस्तक हे महात्मा फुलेंनी लिहिलं. त्याच्यानंतर शेकडो हजारो पुस्तकं झालेली आहेत. ही महात्मा फुल्यांची एक ओळख महाराष्ट्राला नसते, ती सांगितली जात नाही. त्यामुळं ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा या महात्मा फुल्यांचा 28 नोव्हेंबर 1890ला मृत्यू झाला. तत्पूर्वी त्यांनी अनेक समाजकार्य केले. त्यांच्याविषयीची ही माहिती या ठिकाणी मी सांगितलेली आहे. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी 7 नोव्हेंबर 26 नोव्हेंबर या दिवशी खूप छान मुलं बोललीत आणि आजही खूप सुंदर पद्धतीने या मुलांनी सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे की बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं. ते कष्टकऱ्यांचे नेते होते, शेतकऱ्यांचे नेते होते, स्त्रियांचे उद्धारकर्ते होते. हिंदी कोडबिला मार्फत त्यांच्या जन्म मृत्यू किंवा इतर गोष्टीविषयी मला काही सांगायचं नाही. पण त्यांनी जे काही संविधानात आपल्याला हक्क दिले, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, तर ते हक्क त्यांनी सांगितलं होतं की शेवटचं जे भाषण त्यांनी संविधानाच्या या स्वीकाराच्या दिवशी केलेलं होतं की तुम्ही तुमचं स्वातंत्र्य जे आहे ते स्वातंत्र्य कुणाच्या पदरी गहाण ठेवू नका, स्वाभिमान जपा, कारण तुम्ही गुलाम म्हणून राहू नका. गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली म्हणजे तो बंड करून उठेल असं ते म्हणाले होते. आणि ज्याचं मन स्वतंत्र नाही तो गुलामच आहे असंही ते म्हणाले. ज्याचं मन स्वतंत्र नाही तो गुलामच आहे. आणि त्यामुळे तुमचं स्वतंत्र कुणी असेल तर त्याच्या चरणी अर्पण करू नका, तरच ही लोकशाही टिकेल असं त्यांनी संविधान सभेत सांगितलं होतं. आणि संविधानिक मोरॅलिटी ही त्यांनी सांगितलेली होती. तर त्या ठिकाणी तुम्ही जीवन जगत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी जे औरंगजेबाच्या दरबारामध्ये स्वाभिमान दाखवला, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा असा स्वाभिमान तुम्हाला या संविधानाच्या मार्फत सांगितलेला आहे की तो तुम्ही त्या ठिकाणी कुणाच्या चरणी अर्पण करायचं नाही. लोकशाहीमध्ये तुम्ही तुमचं मन जे आहे, मन हे स्वतंत्र असलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय चिंतन मनन करायचे. हजारो पुस्तकं त्यांनी वाचली, पुस्तकच त्यांची खरे मित्र होते. आणि हे सांगत असताना त्यांनी स्वातंत्र्य आणि समतेचं खूप महत्वाचं स्वाभिमानाचं उदाहरण दिलेलं आहे. एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. बघा, एक शेतकरी होता. हात बांधावर जरा. एक शेतकरी होता आणि त्याने एक कोंबडा आणला. आता तो कोंबडा कशाला आणतात आपल्याला काही
जास्त सांगायची गरज नाही. पण तो जरा सज्जन शेतकरी होता. त्याला कोंबडा तर खायचा होता, पण कसा खायचा? त्यानं सांगितलं, आल्याबरोबर कोंबड्याला त्या पिंजऱ्यात ठेवलं आणि म्हटलं, हे बघ, तू जर का भाग दिली, कारण त्याला माहित होतं कोंबडा भाग देतो, तू जर भाग दिली तर म्हणे मग मी तुला खाणार, म्हणजे तुला कापणार. कोंबडा हुशार. त्यानं दुसऱ्या दिवशी, आता त्याच्या टायमिंगला त्याला जे सगळं आपल्याला पडिले वळण इंद्रिया सगळं ते सगळं आठवतं, तो आपला बाग दिलीच नाही. तो नुसतं आपला फडफड 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 केली त्याच्या दिनचर्येप्रमाणे. शेतकऱ्याला वाटलं कोंबडा हुशार आहे. तो म्हणाला, ठीक आहे, उद्या जर तू फडफड केली तरी तुला मी कापणार, खाणार. दुसरी दिवशी सकाळी पहाटे शेतकरी उठून पाहतोय कोंबडा. कोंबड्याने काहीच फडफड केली नाही, फक्त आपली अशी मान वर केली. कोंबड्याने काय केलं? मान वर केली, म्हणजे असा आळस दिला. शेतकऱ्याने पाहिलं की अरे याने मान वर केली. मग तिसऱ्या दिवशी शेतकरी म्हणाला की तू जर मान जरी वर केली तरी तुला कापलं जाणार. मग त्याने आपलं कसं तरी आपलं पूर्णपणे शरीर आतल्या आतच त्याने ते मान काही वर केली नाही, स्तब्ध उभा राहिला. एकदम सावधान मध्ये तुम्ही कसे उभे राहता तसं तो एकदम सावधान मध्ये उभा राहिला. त्याने काय मान वर केलीच नाही. आता शेतकऱ्याला वाटलं तर काय सांगावा. मग शेतकऱ्यानं त्या ठिकाणी त्याला सांगितलं की तू मला उद्या अंडे दिली पाहिजेत. आता काय दिली पाहिजे? अंडे. आता मॉरल पुढं आहे. मग असं म्हटल्यावर तो कोंबडा रडायला लागला बघा. मग शेतकरी लागला हसायला. अरे वा, मरायची भीती वाटायला लागली. कोंबडा म्हणाला नाही, मरायची भीती नाही वाटली. मग का रडतोय म्हणे? मरायच्या भीतीमुळेच रडतोय ना. तरी नाही, म्हणजे जर मी पहिल्यांदाच माझी बाग दिली असती तर मी मेलो असतो तरी शहीदाच्या यादीत माझी गणना झाली असती. स्वाभिमानानं मेलो असतो. छत्रपती संभाजी महाराजांचा माझ्या पुढे आदर्श आहे. औरंगजेबा ते झुकले ना, तो माझ्या पुढे आदर्श आहे. मी स्वाभिमानानं मेलो असतो, शहीद झालो असतो. बाग ही माझी ओळख आहे, ती माझ्याकडून झालं नाही. मी स्वाभिमान गमावला. तेव्हा बाबासाहेब सांगतात की तुमचा जो स्वाभिमान आहे, स्वातंत्र्य आहे, ते कुणाच्या चरणी अर्पण करू नका. देशामध्ये आज असं आपण आचरणात आणले पाहिजे. विद्यार्थी म्हणून त्यांनी जे काही कष्ट घेतले, 18 तास अभ्यासाचे, परिस्थिती कुणालाही तुमच्या यशापासून, तुमचं जे काही टार्गेट आहे त्यापासून दूर लोटत नाही. त्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. तर ठीक आहे, एवढं मी बोलतो. आणि एक त्यांनी मागणी केलेली आहे की एक बाबासाहेबांच्या जीवनावरती एक गीत. तर आज त्यांची पुण्यतिथी आहे, त्यामुळं आपल्याला ज्या पद्धतीनं जयंतीची गाणी असतात तशीनं एक थोडंसं एक करुणामय गाणं की त्यांच्या आठवणीमुळे कवी वामनदादा कर्डक हे काय म्हणतात, अतिशय सुरेल ते गाणं प्रल्हाद शिंदेच्या आवाजामध्ये आहे. तर ते मी माझ्या परीने प्रयत्न करतो, तुम्ही समजून घ्या. त्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया. चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया. माऊलीची माया होता माझा भीमराया. चोचितला चारा देत होता सारा, चोचितला चारा देत होता सारा, आईचा उबारा देत होता सारा, आईचा उबारा
देत होता सारा. भीमाई परी चिल्या पिल्यावरी, भीमाई परी चिल्या पिल्यावरी, पंख पांघराया होता माझा भीमराया, पंख पांघराया होता माझा भीमराया. बोलतात सारे विकासाची भाषा, बोलतात सारे विकासाची भाषा, लोपली निराशा आता, लोपली निराशा. 7 कोटी मध्ये विकासाच्या आधी, विकासाचा पाया होता माझा भीमराया, विकासाचा पाया होता माझा भीमराया. झाले नवे नेते मलाईचे धनी, झाले नवे नेते मलाईचे धनी, वामनच्या मनी येते जुन्या आठवणी, वामनच्या मनी येते जुन्या आठवणी. झुंज दिली खरी रामकुंडावरी, झुंज दिली खरी रामकुंडावरी, दगडगोटे खाया होता माझा भीमराया, दगडगोटे खाया होता माझा भीमराया. चांदण्याची छाया कापुराची काया, चांदण्याची छाया कापुराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. आत्ताच झालेल्या सुंदर भाषणावर प्रश्न घेऊन येत आहे तपस्या व श्रुतिका. आत्ताच झालेल्या भाषणावरती प्रश्नावली घेऊन येत आहे मी तपस्या अरुण दरंदरे आणि मी श्रुतिका कोकणे सादर करीत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय आहे? एकाच प्रश्न द्या. भीमराव रामजी आंबेडकर. बरोबर. मुलांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला? 14 एप्रिल 1881. नाही चुकलंय. 1881. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला? मुलांसाठी प्रश्न. 14 एप्रिल 1891. बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते? रामजी आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले? मुलांसाठी प्रश्न आहे. लोकमत. नाही. सामना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले? लोकमत. मुखनायक. बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कशाचे जनक म्हटले जाते? मुलींसाठी. संविधानाचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कशाचे जनक म्हटले जाते? भारतीय राज्यघटनेचे. भारताचे. दलितांचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कशाचे शिल्पकार म्हटले जाते? संविधानाचे. नाही. भारताचे. भारताचे. बरोबर आहे. संविधानाचे. भारतीय राज्यघटनेचे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव काय होते? मुलांसाठी प्रश्न आहे. बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते कॉलेज सुरू केले? मुलींसाठी सिद्धार्थ कॉलेज. बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सन 1920 साली मूकनायक नावाचे वृत्तपत्र कुठे सुरू केले? मुलांसाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सन 1920 साली मूकनायक नावाचे वृत्तपत्र कुठे सुरू केले? दिल्ली. नाही. मुंबई. बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे घोषवाक्य कोणते आहे? आंबेडकर. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मृत्यू केव्हा झाला? मुलांसाठी. डिसेंबर 1956. बरोबर आहे. धन्यवाद. मावशी, तुम्हाला लागलं तर नाही ना? मी तुम्हाला घरी सोडू शकतो. कुठे आहे तुमचं घर? अरे लेकरा, तोंड भरून मावशी बोललास ना, तेवढंच बस झालं. मला कुठे सोडशील लेकरा? मला घर नाही. घर नाही असं कसं होईल? प्रत्येक स्त्रीला एक कुटुंब, एक घर तर असतंच. सासर माहेर असं काहीच नाही का तुम्हाला? सगळं होतं. मी वडगावच्या इनामदारांची सून आहे, पण माझा नवरा वारला आणि घरातून सगळ्यांनी बाहेर काढलं. तुझ्या नवऱ्याबरोबर तू पण वर जा असं म्हटलं. आता हे जे समोर दिसतंय ना, ते मंदिरच माझं घर. मावशी, हे साहेब बॅरिस्टर डॉक्टर भीमराव आंबेडकर आहे. हे देशाचे कायदे मंत्री आहेत. हे नक्कीच तुम्हाला काहीतरी मदत करतील. बाबासाहेब, तुम्ही तेच ना, ज्यांचं नाव तर मोठमोठ्या पेपरात छापून येतं. बाबासाहेब, तुम्ही खरंच मला न्याय मिळवून द्याल? होय, न्याय. माझं संपूर्ण आयुष्य न्याय एका शब्दासाठी खर्च केला आहे. मावशी, माझ्या मंत्रिपदाचा वापर मी तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी करेन. कुटुंबातील स्त्रियांना घरातल्या संपत्तीमध्ये हक्क मिळतील असा कायदा संसदेत पास करून घेईन. आणि त्यानंतर तुम्हाला कोणीही तुमच्या घरातून बाहेर काढू शकणार नाही. वाटलंच होतं, साहेब अजून जेवलेच नसते. कामाच्या वेळी साहेब जेवायचंच विसरून जातात. तू तरी त्यांना आठवण करून द्यायचा होतास ना. माई, साहेबांसमोर तर माझी बोलतीच बंद होते. आज तर त्यांनी मला सक्त ताकीद दिली आहे, एवढी फाईल पूर्ण झाल्याशिवाय हलायचे नाही. एवढी कोणती महत्वाची फाईल आहे? काय आहे यात? ते मी विचारले नाही, पण दिवसभर साहेब विचारत होते. उद्या खूप महत्वाचे बिल संसदेत मांडणार आहेत वाटतं. झाली का फाईल टाईप करून? 4 पानं राहिली आहेत साहेब. साहेब, तुम्ही जेवण तर केलेच नाही, मग एवढे गरम सूप तरी घ्या ना. अगं सविता, तुला माहिती नाहीये का, एवढी कामं पूर्ण झाल्याशिवाय मला अन्नाचा एक कणही जाणार नाही. साहेब, आपल्या प्रकृतीपेक्षा महत्वाचं काय आहे या फाईलमध्ये? नुसती पाने तर आहेत ना. नाही सविता, ह्या फाईल मध्ये नुसती पाने नाही, त्या पांढऱ्या पानांवर टाईप केलेले नुसते काय अक्षरे नाहीत. चुकलेच मी साहेब. तू चुकली नाहीस सविता, तर हा आपला भारतीय समाज चुकला. समाजातील स्त्रियांना कोणतेच हक्क दिलेले नाही. त्यांना वारसा हक्कातून संपत्ती मिळत नाही. अगं, घटस्फोट घेण्यास मनाई आहे. पतीने द्वितीय विवाह केला तरी स्त्रिया
स्त्रियांना कायद्याचे कसले संरक्षण नाही. ह्या सर्व चुकांना दुरुस्त करणारा हिंदू कोड बिलाचा मसुदा या फाईल मध्ये आहे. आणि हे बिल जर पास झाले ना तर भारतीय स्त्रियांच्या आयुष्यातील अंधकार जाईल आणि त्यांच्या आयुष्यात सोनेरी प्रकाश किरणे प्रवेश करतील. तुम्ही दलितांचे नेते आहात ना, मग दलितांच्या समस्या सोडवा ना. आमच्या दरबार ढवळाढवळ का करत आहात? हे आम्ही कपावून घेणार नाही. हे बिल पास झाले तर आमच्या बायका बिघडतील. पुरे तुमच्या डोक्यात विचार करणारा मेंदू आहे की वळवणारे किडे भरले, तेच मला कळत नाही. हे बिल भारतीय स्त्रियांना बिघडवण्यासाठी नाही तर त्यांना घडवण्यासाठी मी मांडत आहे. हे बिल जर पास झाले तर या सर्व स्त्रिया तुम्हा पुरुषांइतक्या समर्थ होतील. त्यांच्या हातापायात अडकलेल्या हजारो वर्षांच्या गुलामगिरीच्या बेड्या तुटून जातील आणि या सर्व स्त्रिया स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेतील. आम्हाला शिकवू नका. तुमचे बिल आम्ही पास होऊ देणार नाही. मंत्री पदाची मला हाव नाही. मी पाषाणासारखा अचल आहे, ढेकळासारखा विरघळून जाणारा नाही. हे बिल जर पास होत नसेल तर त्या संसदेत माझा उपयोग काय? स्त्रियांच्या उद्धारासाठी मी मंत्री पदाचा राजीनामा देतो. माझे विरोधक मला केवळ दलितांचे नेते समजतात, पण त्यांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की जगातली प्रत्येक स्त्री ही दलितच असते. स्त्रियांना जन्मापासून मृत्यूपर्यंत हीन दर्जाचीच वागणूक मिळते. पण माझी अशी खात्री आहे की हे बिल भारतीय स्त्रियांना माणूस म्हणून जगण्याचे हक्क मिळवून देईल. मुलांनो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तींचा विचार करून दिशा देणारा एकमेव माणूस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि हा मेसेज तुम्ही आजच्या काळात दिलात. धन्यवाद. थँक्यू. मला असं वाटतं की अशा या प्रकारचे करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय तुपविहिरे सर. आवाज येतो का रे बाळांनो? व्यवस्थित येतो? खड्या खेळायला मजा येते ना? सरळ बसा बरं 2 मिनिट. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय तुपविहिरे सर, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक डोंगरे सर, पर्यवेक्षक बाबा सर, सर्व अध्यापक
आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण गेल्या 1 तासापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या आपण ऐकतो आहोत. बाबासाहेबांच्या जीवनावरच्या या सगळ्या गोष्टी आणि त्यातच शेलार सरांनी आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले त्यांनी शोधून काढलेली छत्रपती शिवरायांची समाधी या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. पण जेव्हा मी महाराष्ट्राचा विचार करतो तेव्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट एक जाणवते, हे शिवबा, ज्योतिबा आणि भीमा हे महाराष्ट्रातलं एक जैविक नातं आहे, ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने आधुनिक आणि पुरोगामी महाराष्ट्राची जडणघडण झाली आहे. आता बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातल्या अनेक गोष्टी आपण चर्चा केल्यात. बाबासाहेब मोठे का होते, त्यांनी काय केलं, अनेकदा मी सुद्धा या सगळ्या गोष्टींवर बोलत असतो. पण एक साधा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, जी माणसं त्यांच्या आयुष्यात खूप मोठी होतात, उच्च पदावर पोहोचतात, ती त्या उच्च पदाला पोहोचल्यानंतर सामान्य माणसांची आठवण ठेवतात का? नाही ना ठेवत. बाबासाहेब महान का आहेत? मी तुम्हाला हा प्रश्न यासाठी विचारला की आपल्या अवतीभोवती आपल्याला अशी अनेक उदाहरणं बघायला मिळतात, जी माणसं त्यांच्या आयुष्यात मोठी झालीत त्यांनी खऱ्या अर्थाने सामान्य माणसांचा त्यांना विसर पडला. छत्रपती शिवराय मोठे का आहेत? कारण 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावर बसणारा हा राजा सिंहासनावर आरूढ होत असताना सुद्धा सामान्य रयतेची आणि सैनिकाची, मावळ्याची आठवण ठेवत होते, म्हणून महाराज महान होते. यांची जयंती पुण्यतिथी आपण याचसाठी साजरी करतो. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं उदाहरण मी यासाठी दिलं, बाबासाहेब कायदे पंडित होते. त्यांनी अर्थशास्त्राचा अत्यंत उत्तम अभ्यास केला, ते अर्थतज्ञ होते. अनेक पदव्या त्यांनी मिळवल्या होत्या. पण या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे ते एक उत्तम शिक्षक होते. त्यांनी दिलेला मूल मंत्र आपल्याला माहिती आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. परंतु हा मूलमंत्र देताना आपण ते टप्पे लक्षात घेत नाही. पहिला शिका आहे, दुसरा मग संघटित व्हायचंय आणि नंतर संघर्ष करायचा. आणि संघर्ष कोणत्या गोष्टीसाठी करायचा आहे ही आपण विसरून जातो. बाबासाहेब आंबेडकरांना एक तानाजी खरावतीकर नावाच्या एका विद्यार्थ्याने पत्र लिहिलं होतं. मुंबईमध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी विज्ञान शाखेच्या 2ऱ्या वर्गात शिकत होता. आणि त्याने बाबासाहेबांना पत्र लिहिले, बाबासाहेब, शिक्षक म्हणून ज्या ज्या ठिकाणी शाळा महाविद्यालयात गेले त्या विद्यार्थ्यांची गप्पा करायचे, कधी कधी अगदी हसत हसत विनोद करायचे, खेळायचे सुद्धा. आणि त्या विद्यार्थ्याने पत्र लिहिलं की बाबासाहेब, मी 2ऱ्या वर्गात शिकणारा विज्ञान शाखेचा विद्यार्थी आहे, माझ्या घरची परिस्थिती गरिबीची आहे आणि लष्कराची भरती सुरू झाली आहे, सैन्याची भरती सुरू झाली, आणि म्हणून मी तिथे भरतीसाठी जावं असं मला वाटतं. कारण माझं जर तिथे सिलेक्शन झालं तर माझ्या घराचा आर्थिक प्रश्न सुटेल. कृपया आपलं मार्गदर्शन हवंय. बाबासाहेबांनी त्या मुलाला 15 दिवसाच्या आत पत्र परत टपाली पाठवलं आणि त्यात लिहिलंय बाबासाहेबांनी की बाळा, तुझा कुटुंबाचा पोट पाण्याचा प्रश्न तुला तात्पुरता सोडवू शकतोस ही नोकरी स्वीकारून, परंतु तुझ्या अवतीभोवती असणाऱ्या आणि तुझ्या समग्र आयुष्याचं कल्याण करून घ्यायचं असेल तर या छोट्याशा तात्पुरत्या मिळणाऱ्या नोकरीचा विचार करू नकोस. आधी तुझं शिक्षण पूर्ण कर आणि मग बाकीच्या गोष्टींचा विचार कर. ज्या विद्यार्थ्याला कधी चेहरा बघितलेला नाहीये त्या एका विद्यार्थ्याच्या एका पत्राला प्रत्युत्तर देणारा हा महापुरुष खऱ्या अर्थाने महामानव या कारणाने ठरतो. कारण बाबासाहेब त्यांना म्हणतायत
की तू पहिले शिक. आणि बाबासाहेबांचा हा संदेश प्रत्येकाला आहे. आणि म्हणून उत्तम कांबळेंनी एका ठिकाणी फार सुंदर म्हटलंय. महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध साहित्यिक त्यांनी लिहिले की डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांना बाबासाहेब का म्हणतात. बऱ्याच जणांना ज्या पदव्या मिळाल्या त्यांचे मोठे मोठे समारंभ झालेत, परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं रूढार्थाने नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं, पण त्यांना बाबासाहेब का म्हणतात. उत्तम कांबळे म्हणतात की बाबा आपण साधारणतः कुटुंबातल्या मोठ्या ज्येष्ठ व्यक्तीला आपल्या वडिलांना म्हणतो. ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामान्य जनतेमध्ये राहत होते त्यावेळेला त्यांना सामान्य लोक एकतर डॉक्टर साहेब म्हणायचे किंवा फक्त साहेब म्हणायचे. परंतु हळूहळू बाबासाहेबांचं या जनसामान्यांसाठी असणारं काम बघून लोक त्यांना बाबा म्हणायला लागले, कारण त्यांना बापाच्या जागी लोक मानत होते. काहीतर अक्षरशः आईच्या जागी मानत होते, म्हणून बाबासाहेबांना भीमाई किंवा निळाई सुद्धा म्हटलं जातं. आणि हळूहळू मग डॉक्टर साहेब किंवा नुसतं साहेब आणि वडिलांच्या जागी मांडणारे सगळे लोक बाबावरून बाबासाहेब म्हणायला लागलेत. आणि हे बाबासाहेब हे नाव त्यांना नामाभिधान जे झालं ते सर्वसामान्य जनतेच्या मनातून उत्स्फूर्तपणे आलेलं नाव आहे. आणि म्हणून आज बाबासाहेबांच्या शारीरिक रूपाने जरी बाबासाहेब आपल्यातून निघून गेलेले असले तरी मनामनाच्या सगळ्या कोपऱ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर हे नाव मनाच्या सिंहासनावर आजही विराजमान आहे. ही मोठी माणसं याच कारणाने मोठी असतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण जयंती पुण्यतिथी साजरी करत असताना किमान या महापुरुषांसारखं आयुष्य आपल्याला थोड्या प्रमाणात का होईल जगता येईल की नाही हे प्रश्न स्वतःच्या मनाला विचारायचे असतात. आणि त्यांच्या आयुष्यातून आपण काय शिकू हे अंगीकारण्याचा प्रयत्न करायचा असतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यातून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, पण विद्यार्थी म्हणून तुम्हाला शिकण्यासारखी एकच गोष्ट आहे की मी अभ्यास करेन आणि बाबासाहेबांच्या शिकवणीमधला पहिला शब्द शिका. कारण तुम्ही शिकलात तरच तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. आणि म्हणून हे आम्ही उत्तम अभ्यास करणार, शिकणार आणि तुमच्यासारखं ग्रंथ वाचन करणार हे एकच वचन या महापुरुषाला देऊन या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणजेच माननीय तुकविरे सरांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. हा, विद्यार्थी मित्रांनो, आता खूप छान असा या कार्यक्रमाचं अध्यक्ष हे थोडक्यात भाषण या ठिकाणी करून मी आपल्याला सुट्टी देणार आहे. खरं तर बघा, आनंद याचा वाटतोय की डोंगरे सर आणि आम्ही ठरवलं की आपण मुलांना हे कार्यक्रम करायला देऊ आणि त्याचा आउटपुट आम्हाला एकदम चांगलं मिळतं याचा खूप आम्हाला आनंद होतो आहे. तर आजच्या या प्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक डोंगरे सर आहेत, पर्यवेक्षक बावा सर, आज जो कार्यक्रम केलाय याचे मार्गदर्शक पवार सर, भाषण केले शेलार सर, आपल्या सर्वांना माहितीच आहे की ज्यांच्या व्याख्यानाने संपूर्ण राज्यभर चर्चा असते आपले विद्यालयाचे शिक्षक आहेत मेटकर सर, त्याचप्रमाणे ठाकूर सर, हे सर्व आणि जाधव सर आणि कंट्रोल करणारे सर्वच मला वाटते ते आमचे कर्मचारी पण आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, की आपल्याला हे मध्ये या ठिकाणी चांगलं प्रेरणा आपल्याला त्यांनी दिली. तर हे सर्व करत असताना आज ज्यांनी हे सगळं अभिवादन करण्याचं काम मुलांनी स्वतः करण्याचं काम आम्हाला खूप भावतं की कधी मुलं स्टेजवर आलेले नाही आहेत. काही आमचे वक्तृत्व करणारे मुलं त्यांचं धाडस निर्माण झालं आणि छान आपलं शाळेचं नेतृत्व करतात, वक्तृत्वामध्ये अनेक जण आहेत. पण जेव्हा सर्व वर्गावर वेळ येते तेव्हा मात्र कोणाला तरी पुढे येऊन भाषण द्यायचं आहे आणि कोणाला तरी बोलायचं आहे, काहीतरी आपल्याला वेगळे ऍक्टिव्हिटी राबवायचे आहे, नाटक असेल, पोवाडा असेल, तेव्हा मात्र तुमचा सर्व वर्ग इन्व्हॉल्व होतोय. आणि हीच आंतरक्रिया मला वाटतं शिक्षणाचा एक महत्वाचा मुद्दा होता. आणि हे करण्याकरिता
या सगळ्या मुलांचं आपण एकदा जोरात टाळ्या वाजवून कौतुक करू की सूत्रसंचालन श्रद्धा खंडागळे आणि ज्ञानेश्वरी ढगेने केलंय, प्रास्ताविक श्रुतिका कोहकडेने मांडलंय. यामध्ये अध्यक्षीय निवड करतानासाठी जे पुढे येऊन बोलले अनुष्का ठोंबरे, साद सय्यद, भाषण समीक्षा गावडे, सुहाना शेख, साक्षी जाधव, तनुजा गावडे यांनी केलंय. प्रश्न मंजुषा तपस्या दरंदले आणि गौरी तोडमलनी या ठिकाणी तो भाग केला. आणि तो आवडतो तुम्हाला की उत्तर सांगितल्यावर काहीतरी छान बक्षीस मिळतंय आणि त्यावेळेस तुमचा उत्साह हातवर करण्याचा खूप आम्हाला तुम्ही जे आंतरक्रिया किंवा नॅचरली भाग घेताय ते पण खूप चांगलं आहे ज्या मुलांनी या ठिकाणी भाग घेतलाय. आणि सगळ्यात आणखी शांततेत नाटकाद्वारे, संगीतद्वारे, अभिनयाद्वारे हे आणखी मुलं सगळं आम्हाला आता तरी बसा लक्ष द्या म्हणावं लागतंय. पण जेव्हा पोवाडा नाटक असं काहीतरी चालू असताना आम्हाला अजिबात काही बोलावं लागत नाही, कारण ते तुम्हाला खिळून ठेवणारे संवाद त्यातनं एक छान संदेश दिला जातो. तरी असे नाटकमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थिनी आहेत. तर एकेका विद्यार्थिनीचं आपण नाव या ठिकाणी मी डिक्लेअर किंवा घेतो का तुम्ही त्यांना आपण प्रोत्साहन देऊ, टाळ्या वाजूया की हे करताना खूप वेळा त्यांना हे संवाद साधावे लागले. खूप वेळा उभा राहताना कसं कुठे बघावं, कोणते जे डायलॉग आहेत त्याचा अभिनय ते स्वतः तयार करणं, लक्षात ठेवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर यामध्ये श्रद्धा नावाची विद्यार्थिनी, तिच्यासाठी जोरात टाळ्या आपण वाजूया. नंतर ज्ञानेश्वरी होती, साक्षी होती, रिया यांचे आडनाव दिले असतं आणखी चांगलं झालं असतं बरं का. तपस्या, प्रांजल, तनुजा आणि गौरी यांनी खूप सुंदर हे नाटकाचं सादरीकरण करून महिलांसाठी घटनेमध्ये काय काय केलंय हिंदू कोड बिलाच्या द्वारे येण्यासाठी, तर मला वाटतं निश्चित आपल्या सर्वांना ते भावलं असेल. तर या सर्वांचं मी कौतुक करतो. आणि 2च मिनिटांमध्ये, कारण आपण 7 नोव्हेंबरचा विद्यार्थी दिन साजरा केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पाऊल पडल्यामुळे राज्यघटना आणि भरपूर सर्व समाजाचं हित साधलं गेलं. महामानवाचं या ठिकाणी ते त्या रूपाने त्यांचा दिवस विद्यार्थी दिन साजरा केला गेला. नंतर मला वाटतं आपण पुढे जयंती पण आहे, आज महापरिनिर्वाण दिन आहे. आणि त्या दिवशी मी सांगितलं होतं की सरांनी या महामानव पुरुषांनी की 32 डिग्र्या आणि त्यांना 9 भाषा या ठिकाणी जाणल्या गेल्या. आणि हे करत असताना हे सहज घडलं नाही की ज्या ठिकाणीच प्रवेश नाकारला गेला होता, किंबहुना शाळेच्या बाहेर राहून त्यांना शिकावं लागलं. आणि अशी व्यक्ती पूर्ण काळापालट करून स्वतःच्या डिग्र्या महत्वाच्या नाहीत, समाज, देश याच्यामध्ये काय घडेल पुढे या दिशा देण्याचं काम स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आणि संपूर्ण कामगार, महिला सर्वांचा विचार करते की ज्यांना ग्लासभरचं पाणी सुद्धा पिण्याची शाळेकडनं काय म्हणू आपण त्या काळाच्या चालीरीती, रूढी, परंपरेने अडवलं होतं, तीच व्यक्ती हिराकूड धरण बांधण्यासाठी या ठिकाणी घटनेमध्ये सांगते, सर्वांना लोकशाहीचा हक्क देते, मतदानाचा हक्क देते. आणि असं संघर्षमय जीवन स्वतः जगून इतरांसाठी उपयोगी पडणं, तर मला वाटतं अभिवादन निमित्त हीच प्रेरणा आपण घेऊ की माझ्या डिग्र्या घेऊन मला नोकरी लागेलच, पण मी समाजाचं हित काय जाणू शकेल, राष्ट्राचं हित काय जाणू शकेल. तर मला असं वाटतंय सर्वांचं हित, सर्व लोकशाही इतर देशापेक्षा श्रेष्ठ असण्याचं कारण या महामानवाचं योगदान आहे. तर ह्या महामानवाच्या बद्दल या 2 ओळी वाचून या ठिकाणी मी अभिवादन करतो की त्यांचा जो प्रवेश जर झाला नसता तर काय घडलं असतं बघा. तर बघा एक चांगले ओळ मला या ठिकाणी वाचायला मिळाली शेर सारखं. कोई चिल्लाकर चला गया, कोई चिक्कर चला गया, स्कूल के बाहर बैठने वाला एक बच्चा हिंदुस्तान की तकदीर लेखकर चला गया. तर अशा या महामानवाला अभिवादन करतो. आणि आपण सर्व ह्या 9वी क चे विद्यार्थी आणि त्यांचे वर्ग शिक्षक, त्यांना सहाय्य करणारे शेलार सर, ठाकूर सर, संतोष जाधव सर, या सर्वांचं मनपूर्वक कौतुक करून या ठिकाणी थांबतो. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाता हाताने कार्यक्रम फुलतो. जेथे जेथे आहात कार्यक्रमाचे शिल्पकार, तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार. आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रांजल वाघमारे हिने करावे अशी मी तिला विनंती करते. नमस्कार. एखादे वाक्य लिहिताना जर पूर्णविराम दिला नाही तर वाक्य अपूर्ण राहते. त्याचप्रमाणे पूर्णविराम म्हणजे आभार प्रदर्शन. सर्वप्रथम आभार मानते आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय तुपविरे सरांचे. त्यांनी आम्हाला हा कार्यक्रम सादर करण्याची परवानगी दिली. त्याचप्रमाणे मी शेलार सर व मेटकर सर यांचे आभार मानते की त्यांनी
त्यांचे अनमोल विचार व्यक्त केले. तसेच सहभागी सर्व विद्यार्थी मित्र व उपमुख्याध्यापक डोंगरे सर, पर्यवेक्षक बावा सर, वर्ग शिक्षक के पवार सर, सर्व शिक्षक, गुरुजन व विद्यार्थी मित्रांचे मनपूर्वक आभार.